नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात सुरेशचंद्र वाघ सरांच्या हास्यकोन त्रिकोण या कथासंग्रहातली कथा बायको, ब्रेकिंग न्यूज आणि न्यूटनचा सिद्धांत. ऐकूयात. आजकाल मीडियावर 24 तास ब्रेकिंग न्यूज चालू असतात. मला वाटतं 24 तास तोंडपट्टा चालू असणाऱ्या बायकोशी त्यांची बरोबरी होऊ शकते. ब्रेकिंग न्यूजमध्ये 30 न्यूज दर 10 मिनिटांनी दाखवतात. बायकोही दर 10 मिनिटांनी 30 बडबड करत असते. या न्यूजमध्ये खरं तर ब्रेकिंग असं काही नसतं. तुमचं लक्ष वेधण्यासाठी चाललेला आटापिटा असतो. बायकोच्या बोलण्यातही दम नसतो, पण तुम्ही तिचं ऐकावं म्हणून लक्ष वेधण्यासाठी तिचा आटापिटा चालूच असतो. साध्या बातम्यांना कव्हरेज द्यायला मीडियावाल्यांना वेळच नसतो आणि बायकोलाही साध्या भाषेत बोलायला वेळ नसतो. बायकोचं टुमणं चालू असेल आणि तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर ती टोमणे मारायला सुरुवात करते. टोमण्यांना टोलवायचा प्रयत्न केला तर ती थेट टोचून बोलायला लागते. टोचूनही आपण निरढावल्यासारखे वागलो तर ती टोवरून ठोवर म्हणजे ठोशांवरही येते. बायकोला सर्वात जास्त TRP मिळवून देणारी ब्रेकिंग न्यूज म्हणजे तिची माहेरी जाण्याची धमकी. झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. आपण हे फक्त सिनेमात असतं. प्रत्यक्षात बायको कधीही लाडानं गाऊन अशी धमकी देत नाही. ती बॅग भरण्याचं नाटक करते असा माझा अनुभव आहे. खरं तर रोजच्या कपड्यांच्या घड्याच घालत असते ती. आदळआपट करताना कब्बशांचा आवाज वाढतो, पण त्या फुटणार नाहीत याची ती नक्कीच काळजी घेते. नाश्ता बोगस करून निषेध व्यक्त करणं हा यातलाच एक प्रकार असतो. जेवणातल्या भाज्या तिखट जाळ, वरणाची फोडणीसुद्धा जळालेली, कढी असेल तर आंबट तुंबट, लोणच्याची फोड असेलच तर ती वाळलेली म्हणजे साल नसलेला बाठाच की. कच्चा अर्धवट भाजलेला पापड हा रुसल्याचा निशाणी अंगठा असतो. एखादा पदार्थ आणली आहे म्हणून मीठ मागावं तर ते संपलं असं ती जाहीर करते. राफेल व्यवहारात जशी लपवाछपवी झाली ना तशी ही मिठाची दडवादडवी असावी असा माझा आपला दाट संशय आहे. आज सकाळी स्मिताचं काहीतरी बिनसलेलं होतं. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज देत स्मिता म्हणाली, यावेळी मी माहेरी जाणार आहे दिवाळीला. फराळाचं अजिबात करणार नाही. लाडू, करंज्या, चकल्या, शंकरपाळ्या तुमचं तुम्ही बघा. काय सांगतेस काय स्मिता? अगं मग मी तर दिवाळी धूमधडाक्यात साजरी करतो की. फटाक्याची जोरदार खरेदी करतो, ॲटम बॉम्बचे बारच उडवतो. जय हो. मी आनंदानं हसून म्हणालो, अगं काय आहे, यावर्षी बहुतेक साऱ्या मित्रांच्या बायका पण आपापल्या माहेरी जाणार आहेत. हो, अशी युनायटेड न्यूज आणि PTIची बातमी आहे बरं का. अगं मग पत्त्यांचा अड्डा आपल्या घरातच लावतो. जय श्रीराम. म्हणजे ही जय श्रीराम म्हणायची वेळ नव्हती, पण अलीकडे वेळी अवेळी कोणी कुठेही जय श्रीरामचा नारा देऊन दबाव आणायचा घाट घालतो ना, तसा माझा आपला हा अयशस्वी प्रयत्न. दिवाळी जवळ आली की बायका नवऱ्याला ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न करतात. विषय असतो दिवाळीची खास खरेदी. यात साडी असतेच. साडी म्हणजे अविभाज्य खरेदी असते, पण याशिवाय तिला आणखी काही बोनससुद्धा हवा असतो. तुमच्या लाडक्या बहिणीला दिवाळ सणाची भाऊबीज भेट घेणार असेलच, पण बायकोला काय देणार आहात ते आधी स्पष्ट करा. स्मिताने धूर्तपणे प्रश्न केला. अगं माझी जशी लाडली बहिणा तशी तू लाडली बायको आहेसच की. मीही प्रेमाने म्हणालो. नाही, असं लाडे अजिबात बोलायचं नाही. मला दिवाळ सण काय देणार आहात ते सांगा. अगं मी सांगून काय उपयोग आहे का स्मिता? मी सांगणार काचेच्या बांगड्या, तू मागणार सोन्याच्या बांगड्या. असं उखाण्यात अडकवण्यापेक्षा तुला काय हवं आहे ते सांग आणि मोकळी हो ना. नाहीतरी मध्यमवर्गीय आपण. आपण ऋण काढून सण साजरे करतो हे उघड सत्य आहे. आणि बाजारात फायनान्स कंपन्या त्यासाठी तर टपून बसलेले असतात.
मार्केटिंगच्या नाड्या बायकोच्या हातात असतात हे ओळखून हप्त्यावरच्या आणि EMIवरच्या नवनव्या वस्तू आणि स्कीम्स ते बाजारात आणतात. मग पहिली महागडी वस्तू येते शेजारणीच्या घरात. ती पाहिली रे पाहिली की बायको आदळापट करायला लागते. याचा पुढचा अंक म्हणजे आपल्या घरातही तसलीच वस्तू येते आणि मग घरोघरी तशाच वस्तू दिसायला लागतात. अहो, आजकाल यूट्यूब फेसबुकमध्ये सुद्धा जाहिरातींचा संसार मांडलेला असतो. डिस्काउंटचा महापूर येतो. जाहिरात सादर करणारी युवती किंवा महिला त्या प्रॉडक्टचा महिमा असा काही चढवून सांगते की बायको लगेच ऑर्डर देऊनच मोकळी होते. कॅश ऑन डिलिव्हरी. मग काय, तिचे मनी लॉन्ड्रिंग केलेले पैसे ती तिथे वापरते. मग स्मिता PNG किंवा राका, चंदूलाल सराफ, लागूबंधू अशा ज्वेलर्सची नावं जाहीर करते. याचा अर्थ दागिन्यांची खरेदी करण्याचा भरगच्च दौरा होणार हा तिचा इरादा स्पष्ट असतो. ठरल्या दिवशी नेमकं मला वरिष्ठांनी ताबडतोब बोलवल्यानं मला निघायला लागतं ऑफिसच्या कामाला. मग माझा स्मिताला तसा काही उपयोग नसतोच ना. त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा तिच्या पथ्यावरच पडते. होतं काय पण, अहो तिची दिव्य म्हणजे खरं तर दिवटीच ती दिवटी फास्ट फ्रेंड दिव्या नेमकी साडीच्या शॉपमध्ये तिला भेटते आणि त्यांची इथे खरेदीची जुगलबंदीच सुरू होते. कोण किती श्रीमंत. एकमेकांवर मात करण्यासाठी दोघी जणी बाजार लुटून आणतात अक्षरशः. अहो, मी ऑफिसमध्ये जरी कामात व्यग्र असलो तरी माझ्या मोबाईलवर दर तासाला ब्रेकिंग न्यूजचे SMS आणि ईमेल यायला लागतात की. आता त्याआधीची सविस्तर बातमी सांगायला पाहिजे. पेशवाईमध्ये उलगडलेल्या साड्यांच्या ढिगातून भरजरी साड्यांचे पदर अंगावर घेऊन ती मला सेल्फी मागून सेल्फी पाठवते. अहो, यातली कुठली पैठणी तुम्हाला पसंत पडतीये झटपट सांगा बरं. मग मी आलेल्या सगळ्या सेल्फी वर खाली करत झटापट करतो. वेळ मारून न्यायची म्हणून तिला म्हणतो, ती अमुक अमुक घे ग, फार छान आहे, अगदी माधुरी दीक्षित सारखी खुलून दिसतीयस. ती फणकाऱ्यात व्हॉट्सअपच बंद करून टाकते. थोड्याच वेळात माझ्या खात्यातून 35,000 रुपये कापल्याचा स्टेट बँकेचा ब्रेकिंग न्यूजचा मेल येतो. तिने तिसरीच कुठली तरी आसाम टसर नावाची साडी घेतलेली असते. मग काय, दर तासाला एक ब्रेकिंग न्यूज. ICICIच्या खात्यातनं लागूबंधू ज्वेलर्समधल्या खरेदीचे लाख रुपये कापल्याचं कळलं. बाजीराव मस्तानीतल्या दीपिका पदुकोणच्या कानातल्या सारख्या इयरिंग्ज तिने खरेदी केलेल्या असतात. डोळे फाड फाडून मी SMS वाचतो. तोंड दाबून बुक्क्याचा मार, दुसरं काय करणार हो. दातोठही खाता येत नाहीत कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ. पुढे PNG मधून सुई दोरा घेतल्याचा मेसेज येतो. यात ब्रेकिंग न्यूज अशी की माझ्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातनं 50,000 रुपये कापल्याचं कळवण्यात आलेलं होतं. आता सराफाकडून सुई दोऱ्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली याचा उलगडा मला काही होत नव्हता. म्हणलं सोन्याची सुई असावी आणि चांदीच्या दोऱ्यानं ओवलेला दागिना असावा. आपला समज करून घेतला हो. काय झाकली मूठ शेवटी 1.25 लाखाची. पुढे ब्रेकिंग न्यूज ब्युटी पार्लरमध्ये केलेल्या हेअरस्टाईलची. माझ्या जनता सहकारी बँकेच्या खात्यातून झालेली वसुली. एकूणच बिंदीपासून मेहंदीपर्यंत मेकअपच्या तरतरेच्या क्रीम्स, फेशियल पॅक्सचा बाजार करताना दुर्गेपुढे बकऱ्यांचा बळी पाडावा तशी माझ्या वॉलेटमधली सगळी डेबिट कार्ड्स बळी पडत होती आणि SMS मेलनं ब्रेकिंग न्यूज मोबाईलमध्ये येऊन थडकत होत्या. माझ्या सगळ्या बँक खात्याचा सुपडा साफ झाला. अशा ब्रेकिंग न्यूजमुळे मेंदूचा भोगा होणार नाही तर काय होणार हो. यावर काही उपाय आहे का असा मी विचार करत होतो. योगायोगानं असाच एक भुगा झालेल्या मित्राची आणि माझी गाठ पडली. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड ही म्हण काही उगाचच नाही आहे. त्याची बायको जळीस्थळी काष्टी पाषाणी त्याच्या सासरकडच्यांचा उद्धार करत होती. सासूचा उद्धार ब्रेकिंग न्यूज, नणंदेचा उद्धार ब्रेकिंग न्यूज, देराचा उद्धार ब्रेकिंग न्यूज, मावस सासू, आत्ते सासू, सर्व प्रकारच्या सासवा, मावश्या, मावस मावश्या यांचा उद्धार ब्रेकिंग न्यूज. या सगळ्याला कंटाळून मित्रानं समुपदेशकाचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि गोळी बरोबर बसली. समुपदेशकानं त्याला न्यूटनचा सिद्धांत सांगितला.
ॲक्शन इक्वल टू रिॲक्शन. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. समुपदेशकानं बायकोच्या माहेरच्यांची यादी माझ्या मित्राला तयार करून आणायला सांगितली. त्यांचं नातं, त्यांचा स्वभाव, त्यांचा उद्योग, त्यांचे विचार, त्यांचे आचार याची सगळी माहिती गोळा करून त्याचा एक चार्ट तयार केला. मग प्रत्येक नातेवाईकाची स्तुती करणारे डायलॉग्सच लिहून दिले. रोज एका नातलगाची स्तुती करायची, पाठ केलेला डायलॉग मानायचा. याचा परिणाम इतका चांगला झाला की बायकोनं सासरच्यांचा उद्धार करायचं थोड्या दिवसात थांबवलं. पण आता माझा प्रॉब्लेम वेगळा होता. खरेदीच्या नावाखाली माझी बँक खाती रिकामी होत चालली होती. त्यामुळे मी होतो त्रस्त. बरं, सासऱ्यांनी पण काही हुंडा दिलेला नव्हता. माझ्याच पैशाचा हंडा त्यामुळे मोकळा होत होता. मित्राच्या सल्ल्यानुसार मी त्या समुपदेशकाकडे गेलो. म्हटलं, मलाही न्यूटन नाही तर आईन्स्टाईनचा सिद्धांत पचनी पडून स्मिताच्या खर्चाला कात्री तरी लागेल. समुपदेशक श्री आगलावे यांच्यापुढे मी माझी कैफियत मांडली. त्यांनी मला सगळ्या बँक खात्यांची यादीच मागितली. खाते क्रमांक, खात्यातील गेल्या 3 वर्षाचं स्टेटमेंट, चालू आर्थिक वर्षाचं भरलेला IT रिटर्न, माझा आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्डची झेरॉक्स, सगळ्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची इत्थंभूत माहिती, प्रॉपर्टीची माहिती, प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्या. म्हटलं, अरे बापरे, एवढी माहिती याला कशाला पाहिजे? म्हणजे इन्कम टॅक्सवाले, ED, CBI यांना माझी माहिती कळवून मला ब्लॅकमेल तर करणार नाही ना. म्हणजे व्हायचं असं की बायकोऐवजी हाच मला एखाद्या व्यवहारात फसवून लोटायचा. हे आगलावे ना आधी आग लावून देतात आणि मग आग विझवून देतात. असा माझा ग्रह होणं साहजिक होतं. मी म्हटलं, अहो सर, ही एवढी माहिती तुम्हाला कशाला पाहिजे? मी काही धनाढ्य उद्योजक नाही आहे. साधा पगारी नोकर आहे मी. वेळच्या वेळी इमाने इतबारे आयकर भरणारा पापभिरू माणूस मी ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या माध्यात. हे बघा मिस्टर धनेश, बायकोला वय विचारू नये आणि नवऱ्यानं पगार सांगू नये असं म्हटलं जातं. तुम्ही इथेच घोडचूक केलेली आहे. बायकोला तुम्ही अलिबाबाची गुहा उघडून दिली आहे. सगळी माहिती बायकोला दिल्यानं तुम्ही पडलात उघडे. आता माझा सल्ला हवाय ना, मग सगळा डेटा गोळा करून तोडगा तयार करणं हे माझं काम आहे. रोगनिदान करायचं तर डॉक्टरला सगळ्या तपासण्या करायला लागतात का नाही? तसंच समुपदेशक म्हणून मला सॉफ्टवेअरमध्ये तुमची माहिती भरायला लागेल. त्यातून मग ऑनलाईन तोडगा सुचवला जाईल. पहिली कन्सल्टेशन फी 1,000 रुपये मोजायला लागली. आलिया भोगासे असावे सादर, दैवावर भार ठेवून या. त्यांनी मागितलेली सगळी माहिती कागदपत्रांसकट नेऊन दिली. 4 दिवसांनी मला आगलाव्यांनी भेटायला बोलवलं. मी त्यांच्याकडे मोठ्या दडपणातच गेलो. कोणता उपाय सुचवतात या विचाराने मी काळजीत होतो. मनात नको नको ते उपाय येत होते. काही समुपदेशक देवऋषासारखे आघोरी उपाय पण सांगतात असं ऐकून होतो. बायकोवरून लिंबू मिरच्या ओवाळून टाकणं, उलट्या पारांची कोंबडी कापणं किंवा बोकड कापणं, देवीला रेडा कापतात तसं बायको पुढे रेड्याचा बळी द्यायचे. संकटात असताना सुटका करून घ्यायला मनुष्य वाटेल ते उपाय करायला एका पायावर तयार होतो का नाही? आगलावे म्हणाले, तुम्हाला न्यूटनचा जडत्वाचा पहिला नियम माहिती आहे का? नाही हो, नाही. मी नंदीबाईला सारखी मुंडी हलवली. लग्नानंतर बायकोचे नियम पाळायची इतकी सवय झाली आहे की बाकीचे सगळे नियम आहेत ना ते नियम बाह्य झाले बघा आगलावे साहेब. ठीक आहे, घ्या, समजवून घ्या. बाह्य बल लावल्याशिवाय स्थिर असलेली वस्तू स्थिर राहते आणि गतिमान असलेली वस्तू स्थिर वेगानं सरळ रेषेत गतिमान राहते. सर, बायकोची बडबड चालू झाली ना की स्थिर मेंदू गतिमान होतो. त्याला ब्रेक लावणं अशक्य होतं. मी डोकं गच्च धरून साभी नाही म्हणालो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला बल देऊन ही गती रोखायची आहे. थोडक्यात काय तर आपल्याला 0 गुरुत्वाकर्षण कक्षेमध्ये शिरायचं आहे. याला म्हणतात वजन विरहित अवस्था. अच्छा. म्हणजे सुनीता विल्यम्स जशी सध्या अंतराळात गेली आहे तसं माझ्या बायकोला वजन विरहित अवस्थेत नेऊन ठेवायचं आहे का काय? नाही हो, नाही. तुमची सगळी बँक खाती शून्यात नेऊन ठेवायची. खात्यातले व्यवहार आपोआप थांबतील. म्हणजे तुमच्या बायकोला त्याचं गुरुत्वाकर्षण वाटणार नाही. पण हे कसं शक्य आहे सर?
माझी बायको फार चतुर आहे. खिसे तपासले तर माझा वॉर्डरोब ड्रॉवरती धुंडाळणारच की. नाही, तसं काही होणार नाहीये. माझ्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी सगळं तयार आहे. तुम्ही मी सांगतो तसं फक्त नाटक वठवा बस. आगलावींनी फॉलोअप म्हणून 20,000 रुपये घेतले. मला सगळा प्लॅन समजावून सांगितला. मी माझ्या सगळ्या खात्यातले पैसे काढून घेतले. सर्वत्र झिरो बॅलन्स करून टाकला आणि ABC बँकेत नवीन खातं उघडलं. त्यात सगळी रक्कम जमा केली. दुसऱ्या दिवशी माझ्या घरी ईडीची धाड पडली. पाठोपाठ आयकर अधिकारी येऊन धडकले. मग CBI आली. घराची त्यांनी झाडाझडती घेतली. त्यांनी बँक खात्याची सगळी पासबुक्स आणि क्रेडिट डेबिट कार्ड जप्त करून चौकशीसाठी ते सगळं ताब्यात घेतलं. अर्थात खाती ठरल्याप्रमाणे रिकामीच होती. बाकी चौकशी चालू आहे. आता मी जामीनावर आहे. पण त्या दिवसापासून आज तागायत स्मितानं जी धास्ती घेतली आहे ना, स्मिता आता एकदम वजनविरहित अवस्थेत असते. माझे ABC बँकेतले घर खर्चाचे फक्त आवश्यक तेवढे व्यवहार ऑनलाईन होतात. त्यातलं ओ का ठो तिला समजणार नाही याची मी सर्वतोपरी काळजी घेतो. हे खातं ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे. मित्र, आलेले ईडी, आयकर आणि CBIचे अधिकारी म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतले कलाकार होते ते. आपापली भूमिका छानपैकी वठवून गेले होते ते. सध्या तरी तुम्हाला सांगतो मंडळी, स्मिताचं ब्रेकिंग न्यूज थांबलेलं आहे बरं का. श्रोते हो, तुम्हालाही असा जर समुपदेशकाचा सल्ला हवा असेल तर आगलावेंना भेटा किंवा आपले लेखक सुरेशचंद्र वाघ सर यांच्याशी संपर्क करा. ते त्या समुपदेशकांची आणि तुमची गाडबेड घालून देतील. बाकी तुम्हाला या कथेबद्दल काय वाटलं कमेंट करून जरूर कळवा. भेटत राहा दीपक रेगे चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.